आपण मूळद्रव्य ही वेगवेगळ्या व्हेंडर्सकडून घेतो. मूळद्रव्य घेताना एक एक्सपर्ट कमिटी अपॉइंट केलेली असते. ती एक्सपर्ट कमिटी त्या प्रत्येक द्रव्याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणजे रूप, रस, गंध, कलर टेस्ट, ॲपिअरन्स, आयुर्वेदामध्ये या सर्व मूळद्रव्यांच्या स्वीकारण्यासाठी काही निकष आहेत. हे निकष जर पूर्ण करत नसेल ते औषध आपण स्वीकारत घेत नाही. म्हणजे समजा कोणी तुळस म्हणून दुसरंच काहीतरी झाड दिलं तर आपण ते घेणार नाही आणि आपण ते रिजेक्ट करू, कारण त्याचा गुणधर्म त्याच्यामध्ये येणार नाही. आपल्याकडे त्याची व्हाउचर स्पेसिमेन्स आपल्याकडे असतात, त्याच्याशी आपण कम्पेअर करतो आणि तरच घेतो. त्यानंतर जे प्रक्रिया होते ह्या प्रक्रियेच्याही वेळेला आपण प्रत्येक स्टेजला त्याची केमिकल किंवा फिजिकल अशा पद्धतीने टेस्ट करतो. मगाशी मी सांगताना एक मुद्दाम पुन्हा एकदा सांगतो की आयुर्वेद रसशाळा कुठल्याही औषधाच्या निर्मितीच्या बाबतीत क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही. जेव्हा आसव अरिष्ट बनवले जातात, साधारणपणे आसव आणि अरिष्ट ही एक संधान प्रक्रिया आहे, ज्याला फर्मेंटेशन 2-3 महिने लागतात. काही कंपन्या 15 दिवसातही आसव अरिष्ट बनवतात, पण रसशाळेचं औषध कुठलंही आसव किंवा अरिष्ट हे 3 महिन्याच्या आत बनत नाही. आपल्याकडे ते वेट्स पण आहेत ना, म्हणजे ते लाकडी अशा प्रकारचे जार्स असतात, त्याला वॅट असं म्हणतात. वॅट हा. आणि साधारणपणे एका वॅटची किंमत 50,000 ते 1,00,000 असते. आणि आता सध्या आपल्याकडे जी हे बनवली जाते त्यात जवळजवळ 100 असे वॅट त्यामध्येच आपण ते बनवतो. हे बनवत असताना दर 15 दिवसांनी त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात, म्हणजे अल्कोहोल पर्सेंटेज, pH, त्याची शुगर किंवा त्याच्यातलं अँटीबायोटिक ॲसिड, ह्या सगळ्या टेस्ट दर 15 दिवसांनी केल्या जातात. आणि ज्या वेळेला ह्या टेस्टला ते परिपूर्ण होतं त्याच वेळेला त्याच्या बाजारासाठी विक्रीला आणलं जातं.